श्री स्वामी समर्थ. जन्माष्टमीनिमित्त आपण श्रीकृष्णाच्या लीला आज या कथेमध्ये ऐकणार आहोत. पहिली कथा आहे कालिया नागाची. कालिया नाग पूर्वी रमण नावाच्या बेटावर राहत होता. असे म्हणते जाते की पक्षीराज गरुड यांच्याशी त्याची शत्रुता वाढली. त्यामुळे तो आपल्या बायकांसह यमुनेत वास्तव्यास आला. त्याला माहीत होते की ही जागा त्याच्यासाठी सुरक्षित आहे आणि या स्थळी गरुड येऊ शकणार नाही, कारण याच जागी तपस्वी सोभरीच्या समजावल्यानंतर गरुड यमुनेत असलेले मासे खाऊन टाकायचा. यामुळे संतप्त होऊन तपस्वीने त्याला शाप दिला होता की जर तू आता इथे येऊन माशांचे भक्षण करशील तर तुला मृत्यू प्राप्त होईल. त्यामुळे ही जागा कालिया नागासाठी सुरक्षित होती. म्हणून कालिया नाग इथे लपून राहत असे. कालियाच्या विषामुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते, ज्यामुळे गोकुळ वासियांना पाणी मिळत नव्हतं. कालिया कुंडाच्या जवळ जर कोणी गेले तर कालिया त्याला खाऊन टाकत असे. त्या दोहांचे पाणी पिल्यामुळे गाई वासरांचा देखील मृत्यू होता. त्यामुळे त्याला कालियादाह म्हणत असत. एकदा सवगड्यासह खेळताना श्री कृष्णाचा चेंडू यमुनेच्या डोहात पडला. श्रीकृष्ण चेंडू घेण्यासाठी यमुनेच्या त्या डोहात झेप टाकतात. पाण्याखाली जाऊन कालिया नागाशी युद्ध करतात आणि त्याला शरण येण्यास भाग पाडतात. तेव्हा कालिया जीवाची भिक्षा मागतो. तेव्हा कृष्ण त्याला म्हणतात की तू तिथेच जाऊन वास्तव्य कर, जिथे आधी तू वास्तव्यास होता. यावर कालिया म्हणतो की प्रभू, तिथे आपले सेवक पक्षीराज गरुड आहेत, जे माझे शत्रू आहेत. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या डोक्यावर माझ्या पायाचे ठसे उमटवले बघून तो आपल्याला काहीच करणार नाही. कालिया नाग आपल्या बायकांसह परत रमण बेटावर निघून जातो. श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत. पौराणिक कथेनुसार द्वापार युगात भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला होता. गोकुळातील नंदबाबा आणि यशोदा आणि यांच्या घरी बालगोपाळ आपल्या लीला करत होते. त्या काळी गोकुळातील लोक चांगल्या पावसासाठी देवराज इंद्राची पूजा करत असत. श्रीकृष्णाने गोकुळवासियांना असे करण्यास मनाई केली आणि लोकांना सांगितले, आपण इंद्राची पूजा करू नये, तर गोवर्धन पर्वताची पूजा करावी. गावातील लोकांच्या उपजीविकेचा आधार गोवर्धन पर्वत आहे. या डोंगरावरील गवत आणि वनस्पती खाल्ल्यानंतर आपल्या गायी दूध देतात. दूध आपले जीवन चालवते. अशा प्रकारे गोवर्धन पर्वत आपल्यासाठी पूजनीय आहे. श्रीकृष्णाच्या बोलण्यावरून गावातील लोकांनी देवराज इंद्राची पूजा करणे बंद केले आणि गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने गोकुळात मुसळधार पाऊस सुरू केला. पाऊस एवढा पडला की गावातील लोकांची घरे, शेते पाण्याखाली गेली. त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या करंगीवर गोवर्धन पर्वत उचलला. गावातील लोक त्या डोंगराखाली गोळा झाले. देवराज इंद्राने सलग 7 दिवस पाऊस पाडला आणि श्रीकृष्णाने 7 दिवस गोवर्धन पर्वत उचलून गावातील लोकांचे रक्षण केले. 7 दिवसांनी देवराज इंद्राला आपली चूक कळली. तेव्हा त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली
पाऊस थांबल्यावर गावातील लोकांनी श्रीकृष्णाला एकूण 56 प्रकारचे पदार्थ खाऊ घातले. एका दिवसात 8 तर 7 दिवसात 56 प्रहर असतात. इतके दिवस श्रीकृष्ण भुकेलेला आणि तहानलेला राहिले आणि त्यांनी गावातील लोकांचे रक्षण केले. या उपकाराच्या बदल्यात गावातील लोकांनी प्रत्येक वेळेनुसार श्रीकृष्णाला एकूण 56 पदार्थ खाऊ घातले. तेव्हापासून श्रीकृष्णाला 56 प्रकारचे भोग अर्पण करण्याची परंपरा प्रचलित आहे. 56 भोगामध्ये 6 रस खाल्ले जातात. अन्नामध्ये 6 प्रकारचे रस असतात. कडू, तिखट, तुरट, आम्ल, खारट आणि गोड. या 6 रसांपासून 56 भोग तयार केले जातात. कृष्णाच्या मुखात काय होते? श्रीकृष्ण आणि बलराम खेळत होते. एकदा खेळता खेळता विष्णूच्या अवताराने तोंडात मूठभर माती घातली. जेव्हा श्रीकृष्णाच्या सवंगड्यांनी त्याची आई यशोदेकडे तक्रार केली तेव्हा यशोदा माता धावत श्रीकृष्णाजवळ पोहोचली आणि त्यांना तोंड उघडण्यास सांगितले. सुरुवातीला श्रीकृष्णाने नकार दिला, परंतु माता यशोदेने रागाने पाहिल्यावर कृष्णाने तोंड उघडले. माता यशोदेला त्याच्या तोंडात माती, चिखल नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांड दिसले. तेव्हा तिच्या लक्षात आले की श्रीकृष्ण हा मानव रूपातील देवाचा अवतार आहे. कृष्ण आणि अद्यासूर श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी शेजारच्या जंगलात फिरायला गेले होते. तेव्हा आनंद घेत असताना पुतना राक्षसिणीचा भाऊ अद्यासूर ठिकाणी आला. त्याला श्रीकृष्णांना मारण्यासाठी कंसाने पाठवले होते. राक्षसाने अजगराचे रूप धारण केले आणि स्वतःला गुहेसारखे लांब आणि डोंगरासारखे मोठे बनवले. तो थांबला. गुहेच्या सौंदर्याने मोहित असलेल्या गोरक्षक मुलांनी त्यात प्रवेश केला. श्रीकृष्णांना माहीत होते की तो अद्यासूर आणि त्याने आपल्या सवंगड्यांना थांबवण्याचा इशारा करण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णाने तोंडात शिरल्यावर राक्षसाचे तोंड बंद करण्याची योजना होती. आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने गुहेत प्रवेश केला आणि स्वतःचा विस्तार केला. यामुळे राक्षस गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला. धन्यवाद.